पंढरपूरमध्ये विठू माऊली मंदिरामध्ये नाही आहे, तर विठू माऊली गेली कुठं, काय आहे त्या मागची स्टोरी. व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्या कारणामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि आपल्या चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही जर फॉलो केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, तर लवकर फॉलो करून द्या आणि सबस्क्राईब करून द्या आणि लाईक करायला व्हिडिओला विसरू नका. तर विषय कसा झाला सांगतोय तुम्हाला. नमस्कार. तर मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या नवीन एका सुंदरशा मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आलो होतो आपण पंढरपूरमध्ये, आणि पंढरपूरमध्ये आपण आल्यानंतर बघितलं की तर आपली साक्षात विठू माऊली मंदिरामध्ये नाही आहे. तर बरेच जणांना विचारलं आपली विठू माऊली गेली कुठं, तर बरेच जणांनी सांगितलं की गोपाळपूर येथे तिथं विष्णुपद आहे, तिथं विठू माऊली मिळेल तुम्हाला. तर आम्ही आलो तिथंच आता, आणि विष्णुपदाला जाता जाताच अलीकडेच जिथं आपल्या विठुरायांनी संत जनाबाईंना भेट दिली होती ती जागा हे आहे. आणि इथंसा संत जनाबाईंचं इथं मंदिर पण आहे छोटस, तुम्ही बघू शकता इथं. आणि इथूनच आपल्याला पुढे जायचं आहे, म्हणजे इथं त्यांनी भेट दिल्यानंतर पुढे गेले ते, आणि तिथं त्यांचे पद म्हणजे त्यांच्या पायाचे निशाण तिथं आहेत. आता तुम्ही म्हणसाल विठ्ठलाच्या पावलाचे निशाण का नाही म्हटले गेलं आहे, तर विषय कसा झाला, विष्णुपद नाव का पडलं, तर हे जे आपले विठू माऊली आहे हे साक्षात विष्णूचा अवतार आहे. विष्णूचा अवतार असल्या कारणानं विष्णूंचे पावलं तिथं उमटलेले आहे, त्या कारणानं विष्णुपद असं नाव दिलेलं आहे. आणि मार्गशीर्ष महिनाभर 1 महिना इथं विठुरायांचं इथं मुक्काम राहते, म्हणजे 1 महिना विठू माऊली इथंच राहते. मार्गशीर्ष महिनाभर पूर्ण विठू माऊली इथंच राहते, आणि 1 महिना विठू माऊली मंदिरामध्ये नाही आहे, तर 1 महिना इथं येतात विठू माऊली. तर इथं सर्व भाविक भक्त जे आहेत ते इथं डबे वगैरे घेऊन येतात, आणि इथं यात्रा पण थोडीशी राहते. आणि मी तुम्हाला दाखवलीच यात्रा कशी राहते, आणि पद पण बघा इथं तुम्हाला दाखवतो मी आता कशा प्रकारे आहेत. आणि हे साक्षात इथं पद आहेत विष्णूचे, श्रीहरी विष्णूचे. आणि इथं बघा किती पुरातन असेल हे पण तुम्ही सांगा मला. हे बघा किती पुरातन वाटते, हे दगडी बांधकाम जे आहे किती पुरातन आहे, आणि कशा प्रकारे हे उभारण्यात आलेलं आहे. हे बनावट पण बघा याची कशी दिलेली आहे. बरेच भावी भक्तांना याची माहिती नव्हती, म्हणून आपण हा व्हिडिओ केला माहितीसाठी. आणि आपली माहिती मला माहिती आहे शॉर्टकट दिलेली आहे मी माहिती, कारण की आपला ब्लॉग आहे छोटा, त्या कारणामुळे मी माहिती छोटी दिली. आणि आजकाल कसं आहे लोकांना टाइम राहत नाही, त्या कारणामुळे शॉर्टकटच माहिती दिली. आणि पूर्ण जर माहिती लागत असेल तुम्हाला तर कमेंट करा, मी पूर्ण माहिती पण माहितीसाठी स्पेशल ब्लॉग बनवतो पूर्ण. आणि व्हिडिओ जर आवडला असेल आपला तर लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे त्यांना माहित पाहिजे की मार्गशीर्ष महिन्यामध्ये विठू माऊली आपली मंदिरात नाही राहत, ती इथं राहते. म्हणजे ज्यांना कोणाला दर्शन घ्यायचं असेल या महिन्यात जो कोणी आला त्याच्या मनोकामना पूर्ण होतील, आणि त्यांना श्रीहरी विठ्ठलांचे चरण दिसतील इथं डायरेक्ट, म्हणजे उमटलेले जे पावलं आहेत ते दिसतील, आणि त्यांचं त्यांना दर्शन होईल. आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.